इथं हर एक पायरीवर एक नवीन व्ह्यू दिसतोय आपल्याला. तर मित्रांनो आपण सगळी गँग होऊन निघालो रायगड किल्ल्यावर. सर्व ही झाली आमची सकाळची सुरुवात. पुन्हा दिवस चांगल्या प्रकारे जाणार आहे. आम्ही खूप उत्साही आहे किल्ल्यावर जाण्यासाठी. थोडंसं लेट झालं पण ते होत राहते मागे पुढे. तुम्ही काय म्हणणार? नाही, माझ्या मनात आजचा टूर खूप चांगला होईल असं वाटत आहे मला. कारण आम्ही सगळे मुलं हिंडत आहे. तर चलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. सनातन हिंदू धर्म की जय. जुना कारला की नाशिकच्या सगळे किल्ले दिसते. त्याचा कोलॅब करशील युट्यूबवर टाकणार आम्ही. फक्त पोस्ट केलं कोलॅब करतो. अरे कोलॅब व्हिडिओ पाठव. शेगावची ट्रिप काढून आले हो भाई एक नंबर. दुसरी एक गाडी खायची नाही, काही सांगायचं नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो आमचे लेकरं उरुस चालले. त्यांचे पाय चुकायले. मी सगळेच नाही, मी पण दुखायले. सगळे घाम गोळ झाले. त्या काळात ते मावळे कशी चक्र मारत असं कमाल आहे. इथं आम्ही एकदा चक्कर मारली तर आमची हालत पसली एक झाली. ए जास्त पाणी पिऊ नका बरं, जमत नाही. चक्र करायला तर मित्रांनो इथं चढायला एक टाइमचा थकलो पण आपण, पण जायची पण इच्छा खूप होते. कारण की असं स्वर्ग आपल्याला, आपलं नशीब की आपण हे स्वर्ग आपल्याला पाहायला मिळते. माझं काय चुकलं का मित्रांनो? नाही खरं सांगाय, स्वर्ग बोला शब्द वापरला की नाही मी? महाराजांचा स्वर्ग आहे. शायरी आहे रे. तर मित्रांनो किल्ला तर खूप छान आहे, पण ते कसं हर एक गोष्टीची ॲडव्हान्टेज आहे, डिसॲडव्हान्टेज पण राहते. चालायला खूप चांगलं आहे पण सावधान पण राहा, कारण की पडलं तर डायरेक्ट माणूस जागेवरच मरते. तर जेव्हा केव्हा तुम्ही येचाल तर सावधानी बाळगा आणि खाली बघून चला. एवढं सांगतो. धन्यवाद. व्हिडिओत पण दिसते एवढा भारी तुझा असल्यामुळे दृश्य दिसते. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. क्रूज आहे हे बघायचं. 350 वर्ष झाली जवळपास 1656 ला छत्रपती शिवाजी महाराज के जय. भवानी जय. शिवाजी. काम आहेत पैसे मावळे आम्ही चला. हो बाळा, सबस्क्राईबच करा ना सर. तर मित्रांनो माझी बी चार्जिंग संपली आणि मोबाईलची बी. फक्त आता तोंडामध्ये एकच शब्द आहे, जय शिवराय जय भवानी. त्याच्यासमोर काय शब्द तोंडात नाही येत आहे. आणि लेकरं म्हणतात फक्त वचाच उभारी आहे. तर माझं म्हणणं असं आहे, इथं हर एक पायरीवर एक नवीन व्ह्यू दिसतोय आपल्याला.
उद्या छान आपल्याला बघायला मिळत आहे. फक्त आता महाराजांचं दर्शन घ्यायचं राहिलं. बस एवढं सर्व आम्ही फक्त महाराजासाठी करत आहोत. मग पाहिलं आम्हाला स्वर्ग बघायचा आहे असून एवढा तो वर चलत येत आहे फक्त एका गोष्टीसाठी. आणि आम्हाला महाराजांची समाधी बघायची आहे. बस. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय भवानी. जय शिवाजी. आपला झेंडा किल्ला अभी बाकी है. त्याला म्हणते तर मित्रांनो बघू शकता म्हणते चमत्कार. चमत्कार बघा. एवढ्या वरी बी पाणी दिसतं आपल्याला. पोस्ट करत नाही काहीच नाही बिनकामाचं. बेसिकली किल्ल्यासारखं नव्हतं. पुरंदर क्षत्रिय कुलावतासह सिंहासनाधीश श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज के जय. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी हर हर महादेव. आमचं नातं काय. जय भवानी. जय शिवाजी. कपडे गिपडे सगळं एवढ्या वरी चोरी लबाडी गुन्हेगारी करणाऱ्याला 7 दिवस ते डांबायचं. 8व्या दिवशी कुणा कबूल नाही केला डबल गोंधळात बांधून टाकून तो करू. तर मित्रांनो ते बघू शकता इथंच रायगड किल्ल्यावर रायगड किल्ल्यावर आले ना. दिसतच नाहीये. बोला. प्रत्येक वेळेस हरिओम शोधायला दाखवते ब्लॉग मध्ये. तर तुम्ही त्यांचा ब्लॉग बंद करा. आणि आर्यमचा ब्लॉग काय रे कॅन्सल आहे. भूक लागलेली आहे. कॅन्सल कॅन्सल. भूक लागली. कैसे ना पीछे स्टुडंट तिथे आलेले आहोत रायगडवर. आणि हे महाराजांच्या मंत्र्यांची बैठक जिथे बसायची ते स्थान आहे. मंत्रिमंडळाचे स्थान बघू शकता तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गायडन्स सांगलेलं आहे चुकीची गोष्ट नाही आहे. पब्लिक लॉलायचं आपण खोटं बोलतो मित्रांनो. कायदा आणि सुव्यवस्था इथे बघितली. जर तुम्ही पुस्तकामध्ये वाचू शकता ही गोष्ट. बस. छान आहे ना. एवढ्या उंचा मित्र बघू शकता हे पाणी किती कमालची गोष्ट आहे. बघू एवढ्या वरी शकता पाणी. हे खरं बघायला नाही मिळते आपल्याला. जोधा आहे तो दाखवते तुम्हाला. तर मित्रांनो आम्ही अशा ठिकाणी चाललो जिथं महाराजांच्या गुप्त मिटिंग व्हायच्या म्हणजे कोणाला काही खबर लागत नव्हती. अशा ठिकाणी आम्ही जातोय. बघू शकता किती मदत आहे ठिकाण. इथं फक्त इथं संभाजी महाराज शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे. मी माहिती सांग का. सांग डबल सांगतो. तर इथंशी गुप्त मिटिंग व्हायच्या पहिल्या काळात काही दुबळे माणसं राहतात ना जसे की इकडे आपल्यामध्येच राहतात काय काय तिकडे जाऊन सांगणारे. हा त्याच्यामुळे इथं गुप्त मिटिंग होतं. मीटिंग व्हायची आणि जसं की 2-4 माणसांमध्ये तिथं महाराज संभाजी महाराज शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे बस. ती मागे समाधी महाराजांची कोणती सगळ्यात महत्वाचं. म्हणजे तर मित्रांनो इथं तुम्हाला विचार आला असतो तिथं काय होतं. तर इथं त्या टाइमला महाराजांचं बाजारपेठ होतं. आपल्याकडे कसं बाजारपेठ आहे तशी इथं बाजारपेठ टाईप होतं. पण आता काय कारणास्तव काय अटॅक्स कुठला गेलं ते. आपला बाजारपेठ कसा आहे आणि आता हे बाजारपेठ कसं आहे. पूर्वीच्या काळी पण बाजारपेठ कसा होता आहे ते तुम्हाला या दृश्यातून बघायला मिळतंय.
तुमच्या मनात इच्छा आहे एक विचार येत असाल की हे मस्जिद कसं काय. तर मित्रांनो हे मस्जिद नाही आहे तर आपल्या हर हर महादेवाचं मंदिर आहे. पहिल्या काळात काय राहायचं, लांबून जर आपलं मंदिर वगैरे दिसलं ते अटॅक करायचे आणि तोडून टाकायचे. हे जर म्हणजे टाईप दिसलं तर अटॅक नाही व्हायचे. त्या कारणास्तव याचा असा आकार दिसला. बाय नाही ब्लॉग मध्ये येण्यासाठी बघ किती वेळ दर्शन करायला. तर फायनली मित्रांनो आपला किल्ला हे फिरणं झालेला आहे आणि आत्ता आम्ही खाली उतरलेला आहे. पण याची एक गोष्ट खूप अजिबासारखी आहे की आम्ही एवढा दिवस फिरलो, नाश्ता केलो, जेवण केलं, आम्ही बाहेर फिरायला जातो, एवढी भूक लागायची. पण आता किल्ल्याची कमाल बघा. आणि फक्त नाश्ता खाऊन निघालो आहे की नाही, नाश्ता खाऊन निघालो आणि 4 वाजले तरी आम्हाला भूक नाही. आणि वरून एवढं पायऱ्या चढणं उतरणं असं नाही की काय आम्हाला प्रॉब्लेम नाही, काय कष्ट नाही, असं नाही, तरी बी भूक नाही लागली. बघा किती कमाल आहे.